हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशा आहात फ्रेंड्स? सगळे तुम्ही मजेत ना? तर बघा, आता चालू झालेला आहे पितृपक्ष पंधरवडा. म्हणजे आमच्या इकडे महाळ पण म्हणतात, की ह्या 15 दिवसामध्ये काय राहतं, की महाळाचं जेवण असतं, म्हणजे पितृपक्ष जेवण असतं. आपले जे काही पूर्वज असतात ना, त्यांच्यासाठी आपण आजचा हा दिवस असतो. प्रत्येकाचा दिवस तिथीनुसार असतो. ज्यावेळेस एक्सपायर झालेले असतात त्यानुसार ब्राह्मण आपल्याला तिथी देतो. त्यानुसार हे तिथीनुसार आपल्याला महाळ केलं जातं. तर बघा, त्याचीच माझी इथे तयारी धावपळ चालू झालेली आहे. तर वाजलेले आहेत सकाळचे 6 म्हणजे, आणि लवकर उठलेले आहे कारण की मला मुलांना टिफिन पण बनवायचं आहे. त्यामुळे लवकर उठून मुलांना हेच टिफिन देणार आहे. कारण कसं होतं की वेगवेगळं बनवत बसलं की फार वेळ जातो. त्यामुळे कसं म्हटलं की लवकर जे पितृपक्षाचं आपण जेवण, महाळचं जेवण जे बनवतो ना, ते लवकर बनवावं. म्हणजे कसं मुलांना पण तेच टिफिनला देता येतं. कारण की वेगवेगळं बनवत बसलं की फार वेळ जातो, तुम्हाला म्हटलंच मी. त्याच्यानंतर बघा, खूप काही असतं पितृपक्ष जेवणामध्ये, महाळामध्ये. तर मी बरंचसं काही आदल्या दिवशी तयारी वगैरे करून ठेवलेली होती. तर उठल्या-उठल्या पहिल्यांदा बघा, अंघोळ वगैरे झाल्यानंतर किचनमध्ये आल्यानंतर कुकर लावून घेतलेला आहे. म्हणजे कुकर एकदा लावून थंड झाला की म्हणजे आपल्याला तो गॅस रिकामा होतो आणि पटकन त्या गॅसवरती पण आपल्याला पटपट तिन्ही गॅसवरती पटपट असं आपल्याला बनवता येतं. ह्यासाठी मी असं केलेलं आहे. पहिल्यांदा कोणताही असा आपल्या जास्त जेवण वगैरे बनवायचं असतं ना, त्यावेळेस मी काय करते की पहिल्यांदा कुकर वगैरे लावून घेते. म्हणजे पटकन तो कुकर होतो, इकडे भाज्या वगैरे पण शिजतात, तोपर्यंत तिकडचा कुकरचा गॅस पण रिकामा होतो. ह्यासाठी अगदी थोडंसं मॅनेजमेंट केलं की आपल्याला खूप सारा स्वयंपाक करायचा म्हटलं तरी खूप काही असं वेळ लागत नाही बघा. त्यामुळे मी असं थोडंसं मॅनेजमेंट करते. कारण की मुलांना बघा निमिषला जायचं आहे, 7:30ला बस येते त्याची. तर त्याच्या आधी मला पूर्ण म्हणजे अगदी जेवढं चपाती भाजी म्हणा ते तर होणं खूप गरजेचं आहे. कारण त्याला टिफिन देता येईल ह्यासाठी. आणि निमित्तचं कसं आहे माहिती आहे का, 7:30ला जरी तो गेला तर लगेच त्याचं काही टिफिनचा लंचचा टाईम होत नाही. तोपर्यंत इकडं माझं नैवेद्य वगैरे दाखवून सगळं काही होतं. त्यामुळे म्हटलं असं थोडासा प्लॅन केला. कारण की बऱ्याच वेळ लागतो मग ते बनवा, नंतर हे बनवा. कारण की पितृपक्ष जेवणाला आमच्याकडे खूप वेगवेगळे पदार्थ वगैरे बनवले जातात. तर आमच्याकडे कोणते पदार्थ बनवले जातात ते तुमच्यावर मी शेअर करते. तर वरण, भात, आपलं जे काही नॉर्मल वरण असतं तेच असतं, फोडणीचं वरण नाही आहे. त्यानंतर भेंडी, गवार शेंगा, आळूच्या वड्या, त्यानंतर चपाती, कढी, भात आणि त्याच्यानंतर बघा तळण आणि भजी. भजी म्हटलं तर कोणतेही तुम्ही भजी करू शकता. तर माझ्या सासऱ्यांना ॲक्च्युली ना बटाट्याची भजी आवडत होते. तर एकदा माझ्या सासूबाई मला बोलल्या, की "तू बटाटे भजीच बनवत जा." तेव्हापासून मी बटाटे भजीच बनवते. कांदा भजी वगैरे बनवलं तरी काही हरकत नसतं. पण त्यांना आवडतात, तर मग मी त्यासाठीच बनवते. म्हणजे सासूबाई सांगितल्या त्याच पद्धतीने मी इथे सगळं काही करत असते. कारण कसं राहतं बघा, आपल्या सासरी जी पद्धत आहे तेच करणं खूप गरजेचं आहे. मग आपल्या सासूबाई कशा पण करू देत, साधा असो, सिंपल असो, कडक असो, कोणताही सण म्हणा, असं पितृपक्ष असं ते सासू करते तेच करणं आपल्याला गरजेचं असतं. कारण की माहेरची पद्धत बघा वेगवेगळी असते. पितृपक्ष जेवण हे 15 दिवसामध्ये बघा, जसं गणपती जातात त्यानंतर आपले दसरा येईपर्यंत हे सगळं काही असतं बघा, घट बसेपर्यंत. कारण की कसं असतं की ह्या 15 दिवसामध्ये पितृपक्ष जेवण घालावं लागतं. तिथीनुसार घातलं तरी काय हरकत नाही. सर्व पितृ अमावस्या म्हणून असतं, ते पण एक ऑप्शन आहे. ती त्यावेळेस पण आपण केलं तरी चालतं. पितृपक्ष जेवण घालणं म्हणजे आपलं पुण्याचं काम असतं. तर गावाकडे बघितलं ना तुम्ही, की तिथे कसं असतं, खूप सारं जेवण वगैरे बनवलं जातं. आणि हे जे काही जेवढं पदार्थ आहेत तेवढं सगळं भरपूर प्रमाणात बनवून जातं. तर शेजारी असतात बघा, त्यांना मित्रमंडळी, पाहुणे-रावळे वगैरे असतात, त्यांना सगळ्यांना जेवायला वगैरे बनवलं जातं. खूप छान. मी लहान असताना तरी मला आठवते, मी गावाकडचीच आहे. तर तिथे माझी शाळेतल्या फ्रेंड वगैरे मी घरात जेवायला वगैरे घेऊन यायची. म्हणजे अशी पद्धत आहे गावाकडे, की जेणेकरून आपल्या घरी अन्नदान झालं पाहिजे, ह्याच्यामागचा हा उद्देश असतो. आणि शहरात जर तुम्हाला जमत नसेल, तर आपण जे काय असतात बघा मंदिराच्या बाहेर वगैरे, त्यांच्यासाठी पण आपण काही अन्नदान वगैरे पण करू शकतो. अन्नदानसारखं कोणतंही पुण्याचं काम नाही असं म्हटलं जातं आणि मला पण खरंच ते मनापासून पटतं. पण कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही अन्नदान करतो त्यावेळेस सगळीकडे सांगणं चुकीचं आहे. पण लोकांना दिसेल असं कोणती गोष्ट करू नये असं मला वाटतं. कारण कसं असतं, आपण अगदी आपल्या आई, बहिणी, भाऊ, आपल्या जवळचे जे रिलेशन्स असतात बघा, त्यांनाही सांगावं असं मला वाटत नाही. कारण की अन्नदान म्हणा, कोणतंही दान हे गुपित दान करावं. असं म्हणतात की एका कानाचं दुसऱ्या कानाला कळू नये, अशा पद्धतीने दान करणं खूप गरजेचं असतं.
तर इथे माझं खूप धावपळ चालू आहे सकाळची, सगळं काही बनवायचं वगैरे आणि साधं सिंपल ज्या पद्धतीने असतं फोडणी देऊन वगैरे त्याच पद्धतीने मी बनवतच आहे. कारण की तुम्हाला सगळ्या रेसिपी मी इथे शेअर करत नाही, कारण की खूप वेगळी काही रेसिपी असते तर नक्कीच मी तुमच्यावर शेअर केलेलं असतं. तर खूप सकाळची धावपळ असते बघा, 12च्या आत नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं असं आमच्याकडे म्हणतात. पण मी माझा लवकरच होईल स्वयंपाक, कारण की म्हणलंच मला नेहमीचं टिफिन वगैरे द्यायचं आहे ना, त्यामुळे. ह्या 15 दिवसात असं म्हणतात, की कोणतीही गोष्ट नवीन घ्यायची नसते वगैरे असं. पण मला एक समजत नाही, की आपल्या जे पूर्वज असतात ते आपल्यासाठी खूप काही म्हणा, धन, दौलत सगळं काही सोडून जातात बघा आपल्यासाठी. ते काय आपण लोकाला देत नाही. पण आपल्या घरात असं मधल्या काळामध्ये असं खूप काही आलं होतं, की त्यांच्या घरातल्या जे काही आपले पूर्वज जातात म्हणजे आपले वयस्कर आपले जे कोणी असतात ना घरातले, ते गेल्यानंतर घरातली त्यांच्या वस्तू एकही ठेवायचं म्हणजे त्यांच्या कपड्यापासून, चप्पलपासून जे काय त्यांचं जे काही असतं ना, ते काही घरात ठेवायचं नाही. ते ॲक्च्युली माझ्या मनाला बिलकुलच पटत नाही. कारण की कसं असतं बघा, त्यांनी जे कमवलेले इस्टेट म्हणा, पैसा वगैरे जे काय असतं ना, ते मात्र आपण ठेवून ठेवून घेतो घरामध्ये. बाकीच्या त्यांच्या वस्तू वगैरे आपण टाकून द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे टाकून म्हणजे कोणाला तरी दान करायचा प्रयत्न करतो. पण काय हरकत आहे ना, एखादी वस्तू म्हणा, त्यांचं काहीतरी ठेवलं तर. असंही मधल्या काळात आलं होतं, की एकही फोटो त्यांचा ठेवायचा नसतं. जे मेलेले, जे पूर्वज असतात आपले त्यांचे. पण सगळे इस्टेट ठेवतो आपण, सगळ्या गोष्टी ठेवतो. मग ते पण आपण घ्यायला नको आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे असं काही नसतं. आपले पूर्वज जे आपल्यासाठी करतात, आपल्यासाठी जे काही ठेवून गेलेले असतात, त्यांच्या आठवणी आपल्याला जेवढ्या काही हवेत ना, ते सगळ्या काही जपल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. त्यामुळे हे जे काही मधल्या काळात जे मनुष्य प्राण्यांनी जे केलेलं आहे सगळ्या गोष्टी, तर आपण जितपत आपण घेईल तितकं कमी आहे. आपल्या मनाला जे योग्य वाटतं ते करणं जास्त गरजेचं असतं बघा. इथे बघा माझी चपाती वगैरे करणं चालू आहे. पहिल्यांदा मी 4 नैवेद्य करणार आहे. त्याच्यानंतर निवीसाठी 1 चपाती आणि भेंडी चपाती दे म्हणतोय तो. त्यामुळे त्याला भेंडी चपाती देणार आहे. गवार शेंगा पण तयार झालेल्या आहेत, पण निमिष नको म्हणतोय, त्यामुळे त्याला नाही देत, फक्त भेंडी आणि चपाती. आणि बघा इथे मी पहिल्यांदा नैवेद्य, मग निमिषला 1 चपाती करून घेते. तर मी तुम्हाला म्हणत होते, की आधीच्या लोकांचं जे काही असं आठवणी तुम्हाला हवे असेल तर खरंच तुम्ही ठेवू शकता. कारण की बघा एवढे आपले महापुरुष होऊन गेलेले आहेत, तर आपल्या ह्याच्यामध्ये महापुरुषांचे कितीतरी वस्तू म्हणा हे ते आपण एक्झिबिशनला म्हणा, एक्झिबिशन म्हणण्यापेक्षा ते म्युझियम असते, म्युझियम जे असते ना तिथे ठेवलेले आहेत बघा. आपण ते व्हिजिट करतो, जातो बघायला. मग आपल्या घरातल्या लोकांच्या ज्या वस्तू वगैरे असतात, एखादी वस्तू म्हणा आठवण म्हणून ठेवलं तर खरंच खूप चांगलं आहे. आवडत असेल तर खरंच ठेवणं खूप गरजेचं आहे बघा. कारण की त्या व्यक्तीला आपण काय कधी आयुष्यातनं मनातून काढून टाकू शकत नसतो. पण आठवण येत असते, कारण की बऱ्याचशा गोष्टी आपल्यासाठी केलेल्या असतात त्यामुळे. मला आजच्या ह्या ब्लॉगमधून तुम्हाला हे शेअर करायचं होतं, की जे काही आपली सासरची रीती असतात ना, ते करणं खूप गरजेचं असतं. पण काही जणांना वाटतं, की मी म्हणजे सासरची पद्धत म्हणा, जे काही रीतिरिवाज असतात ते मी करत नाही. पण माझ्या सासूबाई मी जे काही करते ना, त्यामध्ये खरंच सांगते खूप खूप खुश असतात त्या. त्यांना माहिती आहे, की मला जेवढं जमतं तेवढं मी करायचं मी प्रयत्न करत असते. आणि मी असं जे सण वगैरे असतात बघा मेन ते करतेच 100%. म्हणजे मन लावून करते आणि मुलांना पण त्यातलं थोडंफार कळावं असं माझी इच्छा असते. त्यामुळे मी ते करून घेत असते. निमिष टिफिन घेऊन जा ना. बस जर नाही भेटली तर ये, मी तुला सोडवायला येते. बघा किती घाई निमिषची. बाय. तर निमिष गेलेला आहे स्कूलला. डोर लावून घेते पहिला. तर पितृपक्ष जेवणला म्हाळ म्हणतात आमच्याकडे. तर त्याला आणखी पुढे काय काय आहे ते पण तुमच्या शेअर करणार आहे. खूप वेगवेगळे पदार्थ वगैरे बनवले जातात. तर बघा आता माझी चपाती सगळ्या मी करून घेते, कारण कणिक पण खूप छान प्रकारे भिजली गेलेली आहे. तवा पण गरम आहे, तोपर्यंत सगळ्या चपात्या करून घेते आणि नंतर त्याच्यानंतर मग राहिलेले सगळं काय करून घेते तुमच्यावर पण शेअर करते. चला तर मग. निमिष गेलेला आहे स्कूलला. खूप धावपळ झाली होती. त्याला तेच म्हणलं, की बस जर गेली असेल तर दुसऱ्या रूटनं मी तुला सोडते. दुसऱ्या बसेस वगैरे जातात, मग ते घेतात ID कार्ड वगैरे बघून सुकूच घे. तर बघा काहीतरी तुम्हाला सांगायचं राहिलं होतं मगाशी, की सगळे जे काही पदार्थ असतात ना, मी ते तुमच्यावर सांगितलं की काय काय असतं ते. पण मेन गोष्ट म्हणजे गव्हाची खीर असते पितृपक्ष जेवणला. पण पुण्यामध्ये गव्हाचे जे खपली गहू म्हणतात ना, ते भेटलेलंच नाही आहे ह्यावेळेस. आणि जरवेळेस कधीच भेटत नाही खरं तर पुण्यामध्ये.
तर मी काय करते की जर वेळेस आईकडे गेले ना, तर आई जर आली ना तिकडून अनगरवरून, तर ती तिकडून मला घेऊन येते, नाहीतर मी गेल्यानंतर आणते. पण ह्यावेळेस कसं जमलंच नाही आणि लास्ट टाईम मी गेले होते नितांच्या बड्डेला, पण त्यावेळेस पण विसरले ॲक्च्युली. तर म्हटलं जाऊ दे की आपण आता शेवाळ्याची खीरच करावी आणि तनिष्ला पण आवडते शेवाळ्याची खीर. बघा मस्तपैकी शेवाळ्याची खीर आपली यम्मी अशी तयार झालेली आहे. म्हणजे कसं असतं काहीतरी गोड बनवायचं असतं, त्यामुळे इथे मग मी शेवाळ्याची खीरच बनवायचं ठरवलेलं आहे. कारण दुधाची खीर बनवायला गेलं तर बघा मुलांना एवढं काही जास्त आवडत नाही, म्हणून मी ते स्किप केलं दुधाची खीर. कारण की तांदळाची दुधाची खीर बनवतात बघा बासुंदी टाईपमध्ये, ते खूप असं हेवी होतं, माहीत नाही ते दूध खूप आटवलं की मुलांना नाही आवडत, एक प्रकारचा वास येतो म्हणतात मुलं, मग मुलं खात नाहीत. त्यांना घरात जे आपल्या घरात जे खातात ते काहीतरी गोड बनवलं तर काही हरकत नसतं. शिरा जरी साधा सिंपल जरी बनवलं तरी काय हरकत नाही. आणि एक गोष्ट तुमच्या शेअर करायची की ह्या 15 दिवसामध्ये जर महिलांचे जे प्रॉब्लेम असतात पिरियड वगैरे तर आले ना, तर आपले तिथीनुसार जर आपल्याला जमलं नाही तर आपण सर्व पितृ अमावस्या म्हणून असते, त्या दिवशी जरी आपलं पितृजेवण घातलं तरी चालतं. फक्त आपल्याला सर्व पितृ अमावस्या दिवशी घालायचं नक्कीच, कारण की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा घट बसतात. मग घट बसल्यानंतर आपल्याला हे काही करता येत नसतं, कारण की घट बसल्यानंतर आपली पूर्ण घराची स्वच्छता वगैरे पण झालेली असते आणि नंतर पितृपक्ष जेवण घालणं पण चुकीचं असतं. त्यामुळे सर्व पितृ अमावस्याला जेवण घालायचं. आणि खरं सांगते सर्व पितृ अमावस्याला जेवण घालणं पण खूप चांगलं आहे. या 15 दिवसात तिथीनुसार तुम्हाला जेवढं काही पॉसिबल होईल तेवढं दान करा. आणि पितृपक्ष जेवण तुमचे सासूबाई सासरे कोणी नसेल म्हणा, आपल्या घरातले पूर्वज आपल्याला सासू सांगत असेल की तू कर, तर तुम्ही नक्की करा, कारण की आपल्या मुलांसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप चांगलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपले सासू सासरे आई वडील आहेत जिवंत तोपर्यंत खाऊ घालायचं. कारण की कसं असतं सर्व पितृ अमावस्येला तर एक म्हणतात घालावं, ते पण घालायचं असतं. आणि ज्यावेळेस जिवंत आहे त्यावेळेस जास्त त्यांना खाऊ पिऊ घालणं, त्यांचं मन शांत करणं हे पण जास्त महत्त्वाचं असतं बघा. कारण कसं असतं लोकांचं की जिवंतपणी आहे तोपर्यंत बघत नाहीत, नंतर ह्या 15 दिवसामध्ये खूप आटासाने पूर्ण स्वयंपाक करतात वगैरे असं राहतं. पण हे असं करण्यापेक्षा पण सुद्धा जास्त करून तर मला असं वाटतं की जिवंतपणी आहेत तोपर्यंत त्यांना जीव लावा, प्रेम करा, त्यांना आपलेपणा द्या. कारण की ह्या वयामध्ये खूप खूप गरजेचं असतं आपलेपणा, हे सगळ्या गोष्टी वगैरे. माझे सासरे पण खूप म्हणजे खूप छान स्वभावाने वगैरे होते बघा. तर मी ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये यूट्यूब चॅनल चालू केलं त्यावेळेस ते खरं नव्हते ना, तर तुम्हाला खरंच दाखवलं असतं. त्यांना जाऊन आता 6 वर्ष झालेले आहेत आणि खरंच वाईट वाटतं ते असते तर आत्ता ह्याच्यामध्ये तर खरंच खूप त्यांना भारी वाटलं असतं की मी काहीतरी करते. त्यांना असं खूप वाटायचं की सुनांनी कुठं काहीतरी केलं पाहिजे, मुलींनी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना खूप वाटायचं. आणि माझ्या सासूबाईंना पण खरंच खूप वाटतं, त्या मला कधीच असं म्हणत नाहीत. त्या म्हणतात कायम तू काहीतरी करते. खरंच त्यांना पण खूप आवडतं, ते व्हिडिओ वगैरे बघतात. त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही ॲक्च्युली, पण शेजारी ज्या मुली आहेत ना त्या दाखवतात, त्यामुळे त्यांना खूप खूप आनंद होतो. किचनमधलं माझं सगळं काय आवरून झालेलं आहे. तर आता आमच्या सासऱ्यांच्या पूजा करणार आहे मी फोटोची. तर बघा आता घरात कोणीच नाही तर मलाच पूजा करावं लागणार, कारण की कसं असतं बघा धावपळीच्या जीवनामध्ये जे काही घरी असतात ना त्यांनीच पूजा करावी लागते. असं नाही की मुलांनीच केली पाहिजे असं काही नसतं. आपल्याला जसं जमल तसं आपल्या ज्या पद्धतीने करायचं, जेवढे रीतिरिवाज असतात ते आपण फॉलो करायचे. तर माझी सासूबाई म्हणले चालते तू केली तरी पूजा. तर इथे मी सासऱ्यांच्या फोटोंची पूजा करत आहे बघा. हार वगैरे लावून घेत आहे. आपल्या मनात भाव पाहिजे, आपल्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. करायचं म्हणून कोणतीही गोष्ट करावं असं मला अजिबात वाटत नाही. केलं तर कोणतीही गोष्ट मनापासून करा, नाही तर करू नका असं वाटतंय. आणि आमची देवराणी इथे मध्ये मध्ये करत आहे, तिच्याशी मी बोलत होते इथे. तर जेवणासाठी बघा मस्तपैकी भेंडी केलेली आहे, त्यानंतर भात. रेसिपी ॲक्च्युली दाखवली नाही तुम्हाला मी म्हणलंच, कारण की खूप मोठा ब्लॉग झाला असता मी सांगत बसले असते तर. कढी, सगळं काही थोडं थोडं बनवलेलं आहे, जास्त प्रमाणात बनवलेलं नाही आहे. गवारचे शेंगा, थोडी रस्सा केलेली आहे कारण सगळ्या मोकळ्या भाज्या होतात ना त्यामुळे. वरण, त्यानंतर बटाटी भजी, त्यानंतर चपाती, त्यानंतर तिथे तळण तळलेलं आहे, पापड, कुरडई, पापड्या वगैरे सगळं काही. आणि मस्तपैकी यम्मी अशी खीर, काहीतरी गोडला हवं त्यामुळे. त्यानंतर बघा हा 2 नैवेद्य मी केलेले आहेत, एक गाईसाठी आणि दुसरा कावळ्यासाठी. कारण की हे 2 नैवेद्य आमच्या इकडे करतात. त्यानंतर मामांच्या फोटोंना म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या फोटोंना हे नैवेद्य केलेलं आहे. ताटामध्ये 2 चपात्या आणि साईडला असं नैवेद्य हे केलेलं आहे बघा. त्यानंतर बघा आता मी हे नैवेद्य आहे ते नैवेद्य मी इथं दाखवून घेणार आहे.
फोटोला नैवेद्य दाखवल्यानंतर म्हणा भावे आपण म्हणायचं आहे की माझं जर काही चुकलं असेल तर माफ करा. आणि बघा इथे मी कावळ्याला बाहेर नैवेद्य वगैरे पण ठेवलेला आहे. आणि निओ आमची कावळ्याला येऊनच देत नव्हते, ती लगेच हाकलत होते. तर पुढे बघा कसं हाकलते ती. त्यांच्या फोटोंची पूजा वगैरे झालेली आहे. आणि चला तर मग आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू मग आपण अशा नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.